नमस्कार मित्रांनो. भूमी अभिलेख डिपार्टमेंट अंतर्गत 2025 मध्ये जाहिरात आली ती बघा. पदाचं नाव होतं भूकरमापक. या पदासाठी मित्रांनो तब्बल 900+ जागेसाठी ही जाहिरात होती बघा. तर छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे, म्हणजेच निवड यादी आणि प्रत्यक्ष यादी जाहीर करण्यात आलेले आहे मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे एकूण किती कॅन्डिडेटची निवड झालेली आहे आणि वेटिंग लिस्टमध्ये किती आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता मित्रांनो, भूमी अभिलेख डिपार्टमेंट अंतर्गत 2025 मध्ये घटक पदासाठी सरळ भरती जाहिरात आली तर बघा. तर बघू शकता विभागाचं नाव छत्रपती संभाजीनगर. या विभागासाठी बघा मित्रांनो, निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. खाली बघू शकता काय अपडेट आहे. उपसंचालक भूमी अभिलेख छत्रपती संभाजीनगर प्रदेश यांच्या अधीनस्थ विभागातील घटक. बघू शकता पदाचं नाव भूकर मापक. सरळातील रिक्त पदे भरण्याकरिता प्रसिद्ध जाहिरातीनुसार 13-14 नोव्हेंबर रोजी ऑनलाईन पद्धतीने एक्झाम घेण्यात आली होती मित्रांनो. 13 आणि 14 नोव्हेंबरला ऑनलाईन पद्धतीने एक्झाम झाली होती बघा. तर सर्वसाधारण गुन्ह्यात यादी बघू शकता ती 30/1/2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर बघू शकता सर्वसाधारण गुन्ह्यात यादी आधारे प्रादेशिक निवड समितीने 11/2/2026 आणि 16/2/2026 या कालावधीमध्ये कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांमधून विभागात उपल विभागात उपलब्ध सामाजिक समांतर आरक्षण विचारात घेऊन प्रादेशिक निवड समितीने नियुक्तीकामी शिफारस केलेल्या उमेदवारांची प्रगनिहाय निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेले मित्रांनो. तर बघू शकता तुम्ही खाली निवड यादी दिलेले बघा. कॅटेगरीज आहे मित्रांनो. तर वरती बघू शकता तुम्ही ओपन कॅटेगरी आहे, जनरल, ओपन फिमेल. तर सर्व ज्या कॅन्डिडेटची निवड झालेली मित्रांनो, त्या सर्व कॅन्डिडेटला मनापासून खूप खूप अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि एकच यादीमध्ये मित्रांनो वेटिंग लिस्ट पण दिलेलं आहे, त्यामुळे गोंधळून जाऊ नका. बघू शकता तुम्ही निवड यादीमध्ये तुमचं नाव आहे का. आणि एकच PDF मध्ये प्रतीक्षा यादी दिलेली मित्रांनो, म्हणजेच वेटिंग लिस्ट. खाली बघू शकता तुम्ही, स्क्रोल करा खाली, बघा खाली वेटिंग लिस्ट दिलेले म्हणजेच प्रतीक्षा यादी दिलेले मित्रांनो. तर बघा खाली पण तुम्ही कॅटेगरी वाईज दिलेले इथं वेटिंग लिस्टमध्ये किती कॅन्डिडेट आहे. तर बघा मित्रांनो इथं 6, 4, 10, 11, 13, 16, 18 कॅन्डिडेट वेटिंग लिस्टमध्ये आहे मित्रांनो. परत एकदा ज्या कॅन्डिडेटची निवड झालेली आहे त्यांना मनापासून खूप खूप अभिनंदन. अशाच नवीन अपडेटसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र.